चला तर आज बनवूया वांग्याची करी. चला वांगी अशी थोडासा देठ ठेवून अर्धी अशी कापून घेऊया. स्वच्छ धुतलेली आहेत ती सगळी अशी कापून घेतली. नंतर कढई गरम केली, त्याच्यात थोडं तेल टाकूया आणि तिची कापलेली वांगी आहेत ती अर्धी अशी याच्यात फ्राय करायला टाकूया. हे बघा अशी फ्राय करून घेऊया आणि फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये असं बघा मस्त ती भाजली पाहिजे. थोडं झाकण ठेवूया त्याला, तोपर्यंत शिजतात. तोपर्यंत कांदा टोमॅटो सगळं हे कापून घेऊया ग्रेव्ही त्याच्यात करण्यासाठी. याच्यात तिखट, लाल मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि ते टाकून थोडं हलवून घेऊया. वांगी बघा भाजत आली. त्यानंतर हीच ही ग्रेव्ही बनवलेली सर्व शेंगदाणे वगैरे खोबरं वगैरे टाकून बनवलेली ग्रेव्ही ती त्याच्यामध्ये मिक्स करून असं हलवून घेऊया थोडं. आणि त्या ग्रेव्हीचं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून झाकण ठेवून हे बघा हे अशी शिजायला लागली आहे. वांगी शिजले आहे. फक्त आता करी शिजली म्हणजे बघा तयार झाली आपल्याकडे मस्तपैकी. आणि आता थोडी खाऊन घेऊया. वा, एक तुकडा घेऊया खाऊन चपातीबरोबर. वा वा वा, मस्त झकास. तर तुम्ही अशी घरी बनवा साधी सिंपल रेसिपी वांग्याची करी. खमंग.